पत्रकाराचं पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, त्यामुळे याचाही उल्लेख करायचा वाटतो की टाइम्स ऑफ इंडियामधला पर्यावरण आणि वनमंत्री म्हणून 2009 पासून ते काम करतात. त्याचबरोबर लेखनाच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. ग्रीन टेक्नॉलॉजी फॉर वर्ल्ड डेव्हलपमेंट याचं सहसंपादक म्हणून सर काम करतात. तर असं एक टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कोल्हापुरात सरांचं स्वागत करूया. त्याचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख ज्यांनी धुमाळी या पुस्तकाची प्रस्तावना साळुंखे सरांना विनंती आहे. आणि खरं माझ्या वतीनं आज 2 पुस्तकांचं इथं प्रकाशन होतं आहे. त्यातलं एक पुस्तक मी लिहिलेलं आणि एक मी संपादित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आलेले माजी केंद्रीय मंत्री, विद्वान लेखक, अर्थतज्ञ जयराम रमेशजी यांचं मी मनापासून स्वागत करतो. जयराम जी, आपका बहुत बहुत शुक्रिया. दिल्ली से आप यहाँ तक से भी समारोह के लिए आए, मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ. या समारंभाचं अध्यक्षस्थान कोल्हापूरचे सुपुत्र, नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि सकाळचे स्तंभलेखक यशवंतराव थोरात साहेब यांनी स्वीकारलं. त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. कोल्हापूरच्या पत्रकारिणी सुवासिना परास, माझे ज्येष्ठ स्नेही आणि धुमाळी या पुस्तकाची प्रस्तावना ज्यांनी लिहिली ते प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार, माझे सहकारी मनोज साळुंखे आणि उपस्थित मित्र. माझ्यासाठी हा व्यक्तिगत आनंदाचा भाग आहेच. लिहिणाऱ्या माणसाच्या लेखनाचं पुस्तक होणं ही एक समाधान देणारी गोष्ट असते आणि त्या अंगानं हा निश्चित आनंद समाधान देणारा समारंभ आहे. मला त्याच्यापेक्षा आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की हा समारंभ कोल्हापूरमध्ये होतो आहे आणि मी गेली 22-24 वर्ष वर्तमानपत्रातून लिहितो आहे. मी प्रामुख्यानं राजकीय विषयांवर लिहित आलो. म्हणजे मी अगदी टेली जर्नलिस्ट होतो तेव्हापासून मी प्रामुख्यानं राजकारण या विषयावर लिहित आलो आणि ज्यांनी या विषयासाठी कच्चा माल पुरवला असे अनेक चेहरे येत आहेत, अनेक राजकीय नेते येत आहेत. कोल्हापूरला एक सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे, पर्यावरणीय चळवळींची पार्श्वभूमी आहे आणि पत्रकाराला कळत नकळत या सगळ्या चळवळींची चांगल्या वाईट कुठल्या ना कुठल्या तरी अर्थाने जोडून घ्यावं लागतं. या सगळ्या चळवळींना माझ्या लेखनाशी जोडण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला. त्या क्षेत्रातले अनेक मान्यवर इथं आहेत. साहित्यातले, कलेतले, चित्रकलेतले, शिल्पकलेतले, उद्योगातले, व्यापारातले सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले, शिक्षणातले मान्यवर इथं आहेत. सगळ्यांची मी नावं एवढ्यासाठी घेत नाही की कमीत कमी वेळात माझं एक प्रास्ताविक संपवून आपल्याला जास्तीत जास्त वेळ जयराम रमेशजी आणि यशवंतराव थोरात साहेबांना द्यायचं आहे किंवा मी नावं घेण्यात जास्त वेळ तेवढत नाही. ज्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे ते सकाळ प्रकाशन केलेलं आहे. सकाळ प्रकाशन ही सकाळ माध्यम समूहाचा एक स्वतंत्र असा विभाग आहे आणि सत्यजित हे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यापासून ते शेती कशी करावी इथंपर्यंतची विविध प्रकारची पुस्तकं सकाळचा प्रकाशन विभाग प्रकाशित करतो आणि त्याला महाराष्ट्रात अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वैचारिक साहित्य सातत्यानं प्रकाशित करणारा आणि उपयोगी साहित्य सातत्यानं प्रकाशित करणारा असा प्रकाशन विभाग म्हणून तो महाराष्ट्रात आता ख्यातकीर्त झालेला आहे. त्यांची म्हणून एक पुस्तकं निवडण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतून माझ्या 2 लेखसंग्रहांचं पुस्तक करावं असं या विभागाला वाटलं. त्याबद्दल मी या विभागाला आणि त्यातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी म्हणाल तसं 2 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. त्यातल्या पुस्तकातल्या आशयाविषयी मी फार काही बोलणार नाही. प्रकाश पवार साहेब त्याविषयी अधिक बोलतील, त्यांनी त्याचं समीक्षण परीक्षण केलेलं आहे. पण त्यानिमित्तानं ज्या परिस्थिती, ज्या पार्श्वभूमीवर ही पुस्तकं तयार झाली त्याविषयी माझी काही ऑब्झर्वेशन, काही निरीक्षणं आणि काही मतं या निमित्तानं मी जरूर नोंदवेन. संवाद क्रांती हे जे पुस्तक आहे ते सकाळच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एका वर्षी आम्ही सोशल मीडिया या विषयावर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांकडून लेख मागवले होते आणि गेली 6-7 वर्षे किमान सकाळ समूह हा तंत्रज्ञानातला बदल आणि त्याचा समाजावर, व्यक्तीवर आणि एकूणच व्यवस्थांवर होणारा परिणाम याचा आम्ही अभ्यास करतो आहोत. याचा अभ्यास करण्याचं कारण पण आहे की हे जे बदल येऊ घातले आहेत
हे आपल्या सगळ्या जगण्याला पूर्णपणे बदलून टाकणारे हे वादळ यावं तसे हे बदल यायला लागले आहेत. आणि हे बदल स्वीकारायचे कसे, त्याच्यावर स्वार कसं व्हायचं याविषयीचं एक मंथन गेली 5-7 वर्ष आम्ही करतो आहोत. ही पुरवणी हा त्याच विचार प्रक्रियेचा भाग होता. आणि त्या पुरवणीच्या निमित्तानं मग संज्ञापनशास्त्रातले तज्ज्ञ असतील, कम्युनिकेशन सायन्समधले तज्ज्ञ असतील, समाजशास्त्रातले तज्ज्ञ असतील, पॉलिटिकल सायन्समधले तज्ज्ञ असतील, वर्तनशास्त्रातले तज्ज्ञ असतील, अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी किंवा भाषाशास्त्रातले तज्ज्ञ असतील, अशा सगळ्यांनी या सोशल मीडियाच्या निमित्तानं आपल्या जगण्यामध्ये काय प्रकारचे बदल होत आहेत, काय प्रकारे आपला एकूण संवादाची शैली बदलते याचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. आणि ती पुरवणी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हाही लोकांचं असं खूप सूचना होती की याचं पुस्तक व्हावं. ते एकतर तंत्रज्ञानाचा माणसाच्या जगण्यावर प्रभाव हा अतिशय क्लिष्ट असा विषय अतिशय सोप्या भाषेत तज्ज्ञांनी समजावून सांगितला तर तो सामान्य माणसांपर्यंत जावा अशी भूमिका होती. तर त्याचं संकलन, संपादन आणि त्यावरचं माझं भाष्य अशा स्वरूपाचं जे या पुस्तकाचं स्वरूप आहे. या पुस्तकाचं महत्त्व एवढ्यासाठी आहे की ज्या प्रकारचे बदल तंत्रज्ञानात आणले, म्हणजे सोशल मीडिया आता आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे. नेटवर्किंग वा नॉट वर्किंग अशा एका अवस्थेला आपण निघालेलो आहोत. हे व्हॉट्सअप नाही, फेसबुकवर नाही, असा माणूस कुठल्या तरी आदिम जगात जगतो आहे असं आपण मानायला लागलो आहोत. अशा एका टोकाला आपण निघालो आहोत. मुद्दा तेवढा होता नाही आहे आमच्यामध्ये, म्हणजे सकाळमध्ये आम्ही जो विचार करतो किंवा मी या पुस्तकाच्या संकलनामागचा माझा जो विचार आहे तो या प्रकारचा आहे की हे फक्त संवाद शैली बदलली एवढ्या मुद्दा नाही आहे. या तंत्रज्ञानानं उत्पादन व्यवस्था आणि वितरण व्यवस्थेत बदल घडवलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला मानवाच्या इतिहासामध्ये उत्पादन व्यवस्था आणि वितरण व्यवस्थेमध्ये बदल होतो तेव्हा माणसाचं जगणं पूर्णपणे बदलतं. मग तो शेतीचा शोध लागला असो, वाफेच्या इंजिनाचा शोध असो, विजेच्या बल्बचा शोध असो किंवा संगणकाचा शोध असो, हे सगळे माणसाच्या इतिहासातले असे टप्पे आहेत की ज्यांनी समाज व्यवस्था पूर्णपणे बदलून टाकली. कारण माणसाची उत्पादन करण्याची एक जी ठरलेली यंत्रणा होती ती बदलली आणि वितरणाची यंत्रणा बदलली. सोशल मीडिया हे या बदलाचं एक स्वरूप आहे. आता आपण यातले बदल अनेक अंगानं अनुभवतो आहोत. म्हणजे आता टॅक्सीसोबत आपल्याला उबर आणि ओला नजरे समोर यायला लागलं, खाण्यापिण्यासोबत फूड पांडा समोर यायला लागलं, हॉटेल बुकिंगसोबत एअरबीएनबी समोर यायला लागलं. हे जे तंत्रज्ञानावर आधारलेले नवे व्यवसाय आहेत आणि त्यातून जे काही सगळं जग बदलायला लागलेलं आहे ते, आणि आता तर असं सांगितलं जायला लागलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर असं बोललं जायला लागलं की 4थी औद्योगिक क्रांती आपल्या गोष्टीवर आणली आहे. आणि ती क्रांती काय आहे तर ती मूव्ह अँड मूव्ह ॲटोमेशन, रोबोटिक्स, काय जीन्स एडिटिंग ही आणि या प्रकारच्या ज्या गोष्टींवर आपण बोलायला लागलो आहोत त्याच्यातून 3D प्रिंटिंगसारखं तंत्रज्ञान असेल, रोबोटिक्स असेल, हे सगळं म्हणजे आपण ज्या पद्धतीनं एकमेकाशी संबंध ठेवतो तिथंपासून ते आपल्या समाज व्यवस्थेपर्यंत, आपल्या प्रशासन व्यवस्थेपर्यंत सगळ्यावर एक व्यापक परिणाम यातून होण्याची शक्यता आहे. हे परिणाम आज कदाचित आपल्याला परिकथा वाटतील, विज्ञान कथा वाटतील, पण हे येऊ घातलेलं आहे. 3D प्रिंटिंगच्या सहाय्यानं काही ना काही वस्तू तयार करणं हे सुरू झालेलं आहे. असं सांगितलं जातं की पुढच्या 5 वर्षात 3D प्रिंटिंगमधून आणखी मोठं काय तयार होईल. हे आज स्वप्न वाटत असेल पण हे होईल. हे जेव्हा होईल तेव्हा आत्ताचा आपला पारंपरिक मोठा उद्योग, आपली त्याच्यावर अवलंबून असली फाउंड्री, या सगळ्यामध्ये प्रचंड बदल झाले असतील. त्यामुळे हे जे तंत्रज्ञानातले बदल आहेत हे फक्त सोशल मीडियामध्ये नाही आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकारचे आपल्या जगण्यामध्ये वादळ घेऊन येणार आहे त्याचं एक सूत्ररूपानं मांडणी या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती सर्वसामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत ती मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की त्या पुरवणीला जसा वाचकांनी प्रतिसाद दिला तसाच या पुस्तकालाही प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं पुस्तक आहे धुमाळी. हे माझा जो सप्तरंग या सकाळच्या साप्ताहिक पुरवणीमधला कर्ण अंडरकर्ण नावाचा कॉलम आहे. या कॉलममध्ये लिहिलेल्या लेखांमधल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. हे लेख किंवा हे जे लिखाण आहे ते सगळं साधारणपणे 2014ची लोकसभा निवडणूक, त्याच्या आधी आणि नंतर या काळामध्ये झालेले बदल, त्या काळातलं राजकारण, त्या काळातला पॉलिटिकल डिस्कोर्स, त्याचे समाजावर झालेले परिणाम आणि त्याची काही सूत्र उलगडून दाखवण्याचा त्यामध्ये प्रयत्न आहे. कर्ण अंडरकरणची मुळात कल्पनाच अशी होती की जे समोर घडतं आहे त्याच्या मागं काय घडतं हे शोधावं आणि ती सूत्र लोकांसमोर आपण वेगळ्या पद्धतीने मांडावीत आणि भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे पण सांगण्याचा प्रयत्न करावा. ते सगळं संचित यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2014च्या निवडणुकीनं देशात फक्त सत्ता बदलली नाही, त्या निवडणुकीनं अनेक बदल आपल्या समाजी जीवनात आणि राजकीय जीवनात आणले आणि ते बदल, त्या बदलांची सूत्र जिथं मला शक्य आहे तिथं संदर्भासह मांडण्याचा मी या पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे. हे बदल काय स्वरूपाचे आहेत
तर या निवडणुकीनं पहिल्यांदा आपल्या देशामध्ये अशी एक गोष्ट आणली. कधी काळी आपल्या देशामध्ये निवडणुका म्हणजे विचाराचं प्रसार करण्याचं साधन होतं. तो काळ मागं पडला, ती पिढी पण मागं पडली. त्यानंतर आपला पक्ष, आपला नेता याविषयी बोलण्याचा एक काळ होता. 2014च्या निवडणुकीला एक नवं सूत्र इस्टॅब्लिश केलं की हा प्रतिमांच्या व्यवस्थापनाचा, प्रतिमांच्या निर्मितीचा आणि प्रतिमांच्या भंजनाचा खेळ आहे. जे एक नेता निवडा, त्याचा चेहरा पुढे ठेवा, त्या चेहऱ्याच्या भोवती असं जाळविना की त्याच्यातून सुटका अशक्य होईल. अशा प्रकारची एक व्यवस्था या देशामध्ये आली, जी पाश्चात्य देशामध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये आपल्या आधी आली होती. तर ती व्यवस्था आपण अडॉप्ट केली. आणि त्यानंतर मग जो काळ होता की गावागावात जमिनीवरला कान असला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांची थेट संबंध असलेला नेता, अशी एक राजकीय व्यवस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. सगळे मोठे स्टॉलवर नेते आहेत जे आज 60च्या पुढचे आहेत, ते सगळे अशा प्रकारे मोठे झाले नेते आहेत. पण आता जे 40शीत नेते आहेत त्यांनी हा सगळा पट मोडला आणि त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून थेट फॅन क्लब तयार करण्याकडे आहे. आणि जे फॅन क्लबचं राजकारण आहे त्यानं आपल्या देशामध्ये एक खूप मोठा बदल आणला आहे असं मला वाटतं आहे. तर तो बदल टिपण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. दुसरा एक मोठा बदल सत्ता बदलानंतर झाला. आपला देश किंवा आपले एकूण जो मूलभूत धोरण होतं ते प्रामुख्यानं उदारमतवादी, लिबरल, मध्यममार्गी इकॉनॉमिक टर्म्समध्ये सांगायचं झालं तर आणखीन अलिप्ततावादी, या 3 घटकांच्या चौकटीमध्ये प्रामुख्यानं आपल्या देशाचं धोरण हे सामावलेलं होतं. सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच असं झालं की यातलं काहीच तोंडी लावायला सुद्धा नको अशा प्रकारची एक भूमिका आपल्या देशामध्ये आली. हे चांगलं की वाईट, योग्य की अयोग्य हे काय ठरेल, पण हे घडलं हे वास्तव आहे. आणि एका अर्थानं मेजॉरिटेरियन व्ह्यू पॉईंट हा सगळ्या समाजावर थोपवण्याचा एक प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सेक्युलर असणं ही आपल्याकडं राजकारणातली गरज होती. सेक्युलर असल्याशिवाय मेनस्ट्रीम राजकारणात माणसाला उभं जाता येत नव्हतं. पण आता सेक्युलर असणं हा खिल्ली उडवायचा विषय झाला आहे. सेक्युलर असण्याची रोज चेष्टा केली जाते आणि तरीही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. हे पुन्हा चांगलं की वाईट, आपल्या देशाचं भल्याचं की नाही याच्यावर येणार काळ कदाचित आपल्याला त्याचा निर्णय करेल. काळच हा चांगला जज असतो. पण हे घडतं आहे. याच्याशिवाय या लिखाणाच्या निमित्तानं आलेले काही अनुभव आणि जे लिहिणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला येतात अनुभव, त्याच्याकडे मी निर्देश करतो आणि थांबतो. या निवडणुकीनं आणि त्याच्या आधीच्या साधारण एक वर्षभरात आपल्याकडे सोशल मीडिया खऱ्या अर्थानं सक्रिय झाला. त्याच्या आधी म्हणजे मी साधारण 20-1 वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी कोल्हापूरची महापालिका कव्हर करायचो आणि तेव्हा मी इथं असलेल्या अनेकांच्या विरोधात खूप टोकाला जाऊन लिहिलेलं आहे. पण त्यातल्या कुणालाही दुःख त्यावेळेला झालं असेल, पण त्यांनी कुणी माझा छळ करायचा प्रयत्न केला नाही. त्यातलं कुणी माझ्या मागं लागलं नाही. त्यांनी असं मान्य केलं की हा एक वेगळा विचार आहे, माझा विचार याला पटत नाही, पण हा विचार आहे. पण आज ही परिस्थिती बदलायला लागली आहे, विशेषतः 2014च्या निवडणुकीच्या 1 वर्ष आधीपासून. आणि आता मी जर राहुल गांधींचं नेतृत्व चालत नाही आणि या नेतृत्वामध्ये त्रुटी आहेत असं लिहिलं की दुसऱ्या दिवशी हा भाजपचा धाजेन असला पाहिजे, हा संघवाला असला पाहिजे, हा चड्डीवाला असला पाहिजे असे शिक्के तातडीनं मारले जातात. मी जर मोदींच्या धोरणातल्या त्रुटी दाखवल्या की हे नेपाळविषयीचं मोदींचं धोरण चुकतं आहे किंवा पाकिस्तानविषयी वानॉफ जी चालू आहे हे काय भारताच्या हिताचं नाही, भारत खूपच अमेरिकेच्या जवळ निघाला आहे, हे आपल्या 60 वर्षाच्या परंपरेला सोडून आहे आणि याच्यातून होणारे बदल हे खूपच व्यामिश्र स्वरूपाचे आहे असं लिहिलं की लगेच मी आयदर काँग्रेसवाला होतो, मी भ्रष्टाचारांचा साथीदार होतो किंवा मी आणखी कुणीतरी होतो. तर या प्रकारचं किंवा मग कधीतरी देशविरोधी पण होतो. या प्रकारचा जो पॉलिटिकल डिस्कोर्स चाललेला आहे आणि याला कुठला पक्ष अपवाद नाही आहे. हे मला असं आठवतं आहे की मी एकदा असं लिहिलं की जयललितांकडं म्हणजे त्यांना तेव्हा शिक्षा झाली होती. जयललितांकडे जाताना उजव्यांना काही वाटत नाही, काँग्रेसला काही वाटत नाही, पण डाव्यांना पण काही वाटत नाही. डाव्यांनाही असं वाटतं आहे की एकूण राजकीय रचनेमध्ये जयललितांना आपल्यासोबत असल्या तर भय होईल. म्हणजेच आपल्या देशामध्ये नैतिकता, स्वच्छ प्रतिमा किंवा स्वच्छ आचरण ह्या सगळ्या केवळ व्यासपीठावर बोलण्याच्या गोष्टी आहेत का असं मी लिहिल्यानंतर डाव्यांकडून पण असं प्रतिक्रिया यायला लागल्या की तुम्ही पण असं काय होतं. हे पत्रकाराला बहुधा सगळेजण आपला मानतात आणि आपला विरोधक पण मानतात आणि हा अनुभव गेली 3-4 वर्ष या करंट अंडरकरंटच्या निमित्तानं मी खूप व्यापक स्वरूपात घेतो आहे. हा फक्त माझा अनुभव नाही आहे, लिहिणाऱ्या आणि मत असणाऱ्या प्रत्येक माणसाचा अनुभव आहे. टोल नावाचं जे प्रकरण सोशल मीडियात आता खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेलं आहे, हे प्रकरणच असं आहे की या फौजा तयार झालेल्या आहेत
आणि माझ्या मताशी सुसंगत नसणारा, माझं मत मान्य नसणारा कोणताही विचार आम्ही चालूच देणार नाही. त्याची खिल्ली उडवू, त्याला नामोहन करू, त्याचं लिखाण बंद करू, अशा टोकाला जाण्याची जी भूमिका यायला लागली आहे ती मला वाटते चिंताजनक आहे लिहिणाऱ्या प्रत्येक माणसासाठी. आणि त्याच्यापेक्षा ज्या लोकशाहीला आपण मानतो, ज्या प्रकारची व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे त्या प्रणालीसाठी ही घातक आहे असं मला वाटते. आणि मला जिथं जिथं शक्य झालं तिथं मी याच्या विरोधात लिहिण्याचा, बोलण्याचा जमेल तितका प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्या समर्थकांकडून कितीही आल्या असल्या तर सर्वसामान्य विचारी विवेकी जो वाचक आहे त्यानं सातत्यानं माझ्या लिखाणाला पसंती दाखवली. त्यातल्या संदर्भाची अनेक ठिकाणी उजळणी झाली. काहींनी खूप चांगलं लेखन आहे म्हणून सांगितलं, काहींनी त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी पण दाखवून दिल्या आणि काहींनी सल्ले पण दिले की असं नाही, तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं. तर या प्रकारचे सगळे अनुभव गेल्या 3-4 वर्षामध्ये या करंटच्या निमित्तानं माझ्या गाठीला आहेत. पत्रकारिता करताना किंवा राजकीय लेखन करताना भाकितं करणं हा एक अनिवार्यपणे भाग असतो. आणि विशेषतः निवडणुकीची भाकितं केल्यानंतर बहुधा पत्रकारांच्या बाबतीत यांचं भाकीत चुकलं आणि यांना काही फारशी अक्कल नाही असं लगेच सांगायचा प्रयत्न सुरू होतो. आणि जवळपास सगळ्या निवडणुकीत आपण अनुभवलेला आहे. नरेंद्र मोदींचा उदय होत असताना मी असं लिहित होतो की नरेंद्र मोदी हे काही सर्वसमावेशक नेतृत्व ठरण्याची शक्यता कमी आहे. माझा अंदाज चुकला आणि ते मला अनेकांनी नंतर दाखवून दिले की तुमचा अंदाज चुकला. पण मी नंतर नेपाळविषयक मोदींचं धोरणे फसलेलं आहे हे लिहिलं आणि ते जसंच्या तसं प्रत्यक्षात आलं. त्यानंतर म्हणजे अगदी पुणे मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या अभ्यासकांनी सांगितले की तुम्ही जे 2 महिन्यापूर्वी बोलत होता ते बरोबर आहे. नितीश कुमार निवडून येतील किंवा नितीश कुमारांच्या विरोधात ज्या प्रकारचा प्रचार चालू आहे तो नितीश कुमारांना फायद्याचा आहे असं मी लिहित होतो. तेव्हा माझ्यावर वेगवेगळ्या कोणामधून टीका झाली की तुम्हाला काहीही करून तुम्हाला काही विरोधातलं दिसलं की तेवढंच उचलावंसं वाटतं, पण प्रत्यक्षात माझं भाकीत खरं ठरलं. तर भाकीत खरं ठरणं आणि खोटं ठरणं हे एकूण पत्रकारितेचा भाग आहे. यातले जे लेख आहेत ते प्रामुख्यानं त्या वेळेची राजकीय परिस्थिती, बहुतेक वेळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मी प्रामुख्यानं लिहिलेलं आहे. तर त्या वेळेची परिस्थिती, त्याचे ऐतिहासिक संदर्भ, म्हणजे उदाहरणार्थ तैवानच्या संदर्भातला प्रेसिडेंट ट्रम्पचा कॉल आणि त्यानंतर तैवानची मागची सगळी हिस्ट्री आणि असं का होतं आहे आणि यातला बदल काय आहे असा मागचा संदर्भ आणि त्याचा भविष्यात काय परिणाम होईल अशा प्रकारची मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला. तो सदय म्हणून लोकांना आवडला, पुस्तक म्हणूनही आवडेल अशी मला आशा आहे. आपण सगळेजण या पुस्तकाला अवश्य प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो. इथं जयराम रमेश जे आले त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. यशवंतराव थोरात सरांना धन्यवाद देतो, प्रकाश पवार सरांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजणं मोठ्या संख्येनं इथं आलात. सकाळवरचा माझ्यावरचा स्नेह त्या निमित्तानं दाखवून दिला. हा स्नेह असाच राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. थँक्यू. अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, धुमाळे या पुस्तकाच्या मध्ये अनेक गोष्टी आपल्याला दृष्टी देणाऱ्या आहेत. दृष्टी या अर्थाने देतात की हे पुस्तकच मूळतः जागतिकीकरणाला साधारणपणे 25 वर्ष पूर्ण होत असताना त्या तोंडावरती लिहिले गेलेलं आहे. त्याच्यामुळे जागतिकीकरणाने म्हणजेच कॅसिनो कॅपिटलिझमने ज्या काय आंतरविसंगती निर्माण केल्या त्या सर्व विसंगतींचं प्रतिबिंब या पुस्तकामध्ये उमटलेलं आहे. त्या आंतरविसंगती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एका अर्थाने त्या आंतरविसंगती उद्योजकांना, व्यापाऱ्यांना त्यांचा उद्योग आणि व्यापार उद्ध्वस्त करणारे आहेत, पुढाऱ्यांना त्यांचं राजकारण उद्ध्वस्त करणारे आहेत, किंबहुना एका रात्रीत एखादी पार्टी वर येऊ शकते आणि दुसऱ्या रात्रीत ती पार्टी संपुष्टात येऊ शकते. अशा विसंगती हे कॅपिटलिझममधून उदयाला आलेले आहेत आणि त्याला कुठलीही एक व्यक्ती तोंड देऊ शकत नाही. पूर्ण समाज त्याच्यामध्ये वितळून जातो. अशी जवळपास कहाणी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत येत राहते. त्याच्यामुळे हे पुस्तक 2014च्या दोन्ही निवडणुकांच्या चौकटीवरचं एका अर्थाने आहे. दुसऱ्या अर्थाने कॅसिनो कॅपिटलिझममुळे माणसालाच ह्या समाजाला आकार देता येईना, तो कसा द्यावा याच्या संघर्षाचं हे पुस्तक लक्षण आहे. आणखीन 2-3 मुद्दे या पुस्तकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण या अर्थाने आलेत की पहिला मुद्दा म्हणजे
लेखकांनी अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला नाही, परंतु त्यांच्याकडून ते येऊन गेलेलं आहे, ते म्हणजे हिंदुत्व पॉलिटिक्स, हिंदू पॉलिटिक्स आणि हिंदूतर पॉलिटिक्स अशा 3 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण होतं. आणि या तिन्ही गटांमध्ये जे वर्गीकरण त्यांच्या लेखांमधून होताना दिसतंय ते मांडत असताना लेखकाला हिंदू पॉलिटिक्स हे हिंदुत्व पॉलिटिक्स नाही याची अत्यंत सजग जाण दिसते. ही मला वाटतं महाराष्ट्राला मीडियाने दिलेली एक देणगीच मोठी आहे, कारण आज लोकांना हिंदू आणि हिंदुत्व यातला फरक समजत नाही. आणि त्या पार्श्वभूमीवरती या पुस्तकातले सगळे लेख इतके धर्माच्या बद्दलचे अंडरकरंट उलगडून दाखवतात, जातीच्या बद्दलचे अंडरकरंट उलगडून दाखवतात की त्यातून एक अशी आयडिया येत राहते की आपण स्वतः काहीतरी चुकतोय, ते दुरुस्त केलं पाहिजे. या अर्थाने हे पुस्तक मला असं वाटतं की राजकारणाचं ग्रामर म्हणूनच पुढे येतं. म्हणजे राजकारण एखाद्या व्यक्तीला करायचंय तर त्याने कसं केलं पाहिजे याची एक दृष्टी, आणि ती दृष्टी म्हणजे मी असं म्हणत नाही या पुस्तकाच्या बद्दल दूरदृष्टी, हे पुस्तक अंतर्दृष्टी देतं. मला अंतर्दृष्टी या अर्थाने म्हणायचं आहे की त्यांनी धर्म, जात, भाषा, राज्य, परराष्ट्रीय संबंध यांचे एकमेकांशी काय कनेक्शन आहेत आणि त्यांचे रिफ्लेक्शन उमटत समाजामध्ये कोणत्या आयडिया जन्माला येतात याचा अत्यंत म्हणजे सोप्या शब्दामध्ये, ओघवत्या भाषेमध्ये लोकांना समजून देण्याच्या पातळीवरती जाऊन प्रयत्न केलेला आहे. यामुळे हे पुस्तक तुम्हाला एका अर्थाने मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझा समाज मी बदलवला पाहिजे, ज्या व्यक्तीला असं वाटतं की मी राजकारणामध्ये थोडीशी काहीतरी प्रगती केली पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला विषय सोशलॉजी समजून घेतला पाहिजे, पॉलिटिक्स समजून घेतला पाहिजे, तर तो बदलता ट्रेंड कसा आहे हे समजून घेण्यासाठी एक ओघवती भाषा आपल्या हाताशी राहते. म्हणून एका अर्थाने हे सर्वच राजकारणाच्या बद्दलचं ग्रामर म्हणून देखील आपल्याला उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे. याची 2-3 उदाहरणं मी तुम्हाला पुन्हा फिरवून या पुस्तकाच्या अंतर्गत असणारी सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे राज्यांच्या संबंधांबरोबरच लेखकांनी राज्यावरती सीमा प्रश्न, सीमेतून जाणारं दळणवळण आणि समुद्रमार्गाने होणारे प्रवास यातून राज्याचं आतलं पॉलिटिक्स कसं बदलत जातं याची एक ते दृष्टी देतात. आणि दुसरी दृष्टी त्याला जोडून देतात ते म्हणजे परराष्ट्र संबंधांबद्दलची, आणि सहजासहजी ते शिफ्ट होतात पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये. आणि इंटरनॅशनल पातळीची पॉलिटिकल इकॉनॉमी इथल्या स्थानिक राजकारणाला, समाजकारणाला, संबंधांना टर्निंग पॉईंट देत आहेत. हे मुद्दे त्यांच्या प्रत्येक लेखामध्ये सहज जातात. जशी आई आपल्या मुलाला सहजासहजी शब्द सांगून मोकळी होते आणि त्या मुलाच्या तोंडामध्ये ते शब्द बसतात, तसं मला हे पुस्तक वाचताना वाटत राहायचं. म्हणजे मला जेव्हा त्यांनी पहिली ही दिली होती स्क्रिप्ट वाचण्यासाठी, तेव्हा साधारणपणे मला असं वाटत होतं की मला 8-10 दिवस लागतील वाचायला, परंतु मी एका रात्रीत सलग ते पुस्तक वाचून काढलेलं होतं. इतकं मन त्याला पकडून धरू शकतं. हे एका अर्थाने लेखकाने केलेली नुसती कसरत नाही, तर त्या लेखकाची त्या समाजाबद्दलची असणारी बांधिलकी आहे. आणि ही समाजाबद्दलची बांधिलकी या पुस्तकातून मला असं वाटतं सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. सर्व लोकांनी ती अंतर्दृष्टी घेतली तर एक या पुस्तकाचा फायदा असा होऊ शकतो की या पुस्तकाच्या मदतीने आपला परिसर, आपलं सायन्स, आपलं सामाजिक शास्त्र बदलायला मदत होऊ शकते. हे या पुस्तकाचं एक अत्यंत महत्त्वाचं योगदान ठरू शकतं. आणखीन याच्याबद्दलचा एक मुद्दा शिल्लक राहतो, तो सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तो मुद्दा म्हणजे असा की पुस्तक जरी 2014ला लिहायला सुरुवात झालेलं असलं, करंट अंडरकरंटच्या बद्दलचं, 2 एक लोकसभेची, एक विधानसभेची निवडणूक आहे, परंतु त्याच्यामध्ये एक मूल्यमापन आलेलं आहे. ते मूल्यमापन 1960 पासून 64 बद्दलचं येतं आणि 1964 नंतर ते थेट 2014 पर्यंत येतं. परंतु त्या कालखंडाबद्दल मध्ये 1960 ते 1964 हा महाराष्ट्राचा एक वैभवशाली आणि ग्लोरियस कालखंड होता. हे लेखकाच्या लेखणीतून त्या पुस्तकामध्ये उतरलेलं आहे. आणि 1964च्या नंतर
महाराष्ट्रातलं कल्याणकारी राज्याचा डिक्लाइन झाला, ऱ्हास होत गेला आणि त्या ऱ्हासाची प्रतिबिंब कशी कशी राजकारणामध्ये उमटत गेली, समाजाच्या संबंधांमध्ये कशी उमटत गेली, अर्थकारण कसं कसं कुंठित होत गेलं आणि लोक त्याच्या विरोधात कसे कसे जात राहिले, हे लेखक एका एका वाक्यांमध्ये सुद्धा सहज आपल्या प्रत्येक लेखामध्ये बोलत जातात. म्हणून मला असं वाटतं की या पुस्तकामध्ये जो 2014च्या आधीचा भाग आलेला आहे, मूल्यमापन वजा, तो 2 संदर्भात आलेला आहे. एक कल्याणकारी राज्याला आदर्श मानण्याच्या आदर्श रूपातला आणि दुसरा पार्ट आलेला आहे मूल्यमापनाच्या स्वरूपातला. हे मूल्यमापन देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मला शेवटचा पॉईंट त्या पुस्तकाबद्दलचा असा सांगा वाटतो, हे पुस्तक आयडियोलॉजिकली स्टँड घेणारं पुस्तक आहे. कारण एका कालखंडाला ते चांगला कालखंड म्हणतंय, वैभवशाली म्हणणार आहे. नंबर 2, कुमार अर्थकारण म्हणजे नितीश कुमारांचं अर्थकारण, मोदींचं अर्थकारण, या 2 अर्थकारणांची तुलना करून त्या अर्थकारणातून नवी दृष्टी भारतीय राजकारणाला काय येऊ शकते आणि येण्याच्या शक्यता आहेत, हे व्यक्तींच्या पलीकडे जाऊन ते सांगतात. म्हणजे ज्या कालखंडामध्ये मोदींवरती व्यक्तिपूजेच्या संदर्भामध्ये किंवा नितीश कुमारांबद्दल व्यक्तीच्या पूजेच्या बद्दल सर्व मीडियामध्ये लेख येत होते. म्हणजे साधारणपणे दैनिक भास्कर पासून हिंदुस्तान टाइम्स असेल, हिंदू असेल, तिथं व्यक्ती केंद्रित सर्व मांडणी होत होती. परंतु व्यक्तीच्या मदतीने यांनी अर्थकारण समजून सांगितलेलं आहे की जे मोदी अर्थकारण कॉर्पोरेट अर्थकारण आहे आणि कुमारांचं अर्थकारण हे एका अर्थाने चॅलेंज देणार आहे. म्हणून तुम्हाला असं दिसतं की त्या कुमारांच्या अर्थकारणाचा भाग म्हणून आज बिहारमध्ये जी सायकल फिरते, त्या सायकलीचं चाक म्हणजे स्वातंत्र्य लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य म्हणजे कोणतं स्वातंत्र्य आहे, तर मुलीला घरातनं बाहेर पडता येतं, सायकलीवरती प्रवास करता येतो, भावाला सायकलीवर बसवून शाळेपर्यंत नेता येतं. ही स्वातंत्र्याचा संचार एका अर्थाने झाला. ती टिपण्याची अंतर्गत दृष्टी सकाळ मीडियाच्या संपादकांनी दाखवली आणि ते पुस्तक रूपामध्ये आज आपल्याकडे येत आहे. या अर्थाने हे पुस्तक मला असं वाटतं की सर्वांनी एक सामाजिक दस्तऐवज म्हणून घेण्याची पण गोष्ट आहे आणि तो आशय देखील आहे. असं पुस्तक आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये निर्माण झालं, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मला बोलायला 2 शब्द लागले तर आभार मानतो. धन्यवाद. म्हणजे तो तुम्हाला सगळ्यांना वाचायला उपलब्ध होईल. तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्रमुख आणि राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सर, सर्वच मान्यवरांना विनंती आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि संवाद क्रांती या 2 पुस्तकांचं प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतं. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. कोल्हापुर के जाने माने नागरिक, कोल्हापुर के जाने माने सुपुत्र, जिनके पिताजी भी दुनिया भर में नाम कमाया था और आज भी हम उनको याद करते हैं, और मेरे अजीज़ मित्र थोराट साहब, मैं पवार साहब का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे ये मौका दिया है. ऐसे तो पिछले 5-6 साल में मेरा कोल्हापुर में आने के लिए 2 बार प्रोग्राम बना. पहली बार मैं पर्यावरण मंत्री था और यहाँ पंचगंगा की सफाई के लिए कुछ प्रस्ताव आए थे और मैंने उस पर कुछ बातचीत की, उसकी मंजूरी भी दी और तब के मुख्यमंत्री ने कहा आप क्यों नहीं आते हैं कोल्हापुर में, तो मैंने प्रोग्राम बनाया. पर अंतिम क्षण में कुछ पार्लियामेंट का सेशन आ गया तो मैं नहीं आ पाया. तब मैं ग्रामीण विकास मंत्री बना और आजकल स्वच्छ भारत का नारा चल रहा है. स्वच्छ भारत के कई बड़े बड़े चैंपियन दिल्ली में बैठे हुए हैं.
पर यह स्वच्छ भारत अभियान के पहले एक निर्मल भारत अभियान शुरू किया गया था, और ये निर्मल भारत अभियान महाराष्ट्र के महान सामाजिक कार्यकर्ता संत गाडगे बाबा महाराज के नाम पर शुरू किया। और जब ये निर्मल भारत अभियान शुरू किया गया तब यहाँ के हमारे ग्रामीण विकास के एक सचिव हुआ करते थे सुधीर ठाकरे, और उन्होंने कहा, सर महाराष्ट्र में 2 ज़िले हैं जहाँ जो आप चाहते हैं वो हो रहा है, और वो है क्या कि खुले में शौच मुक्त होना चाहिए, जो आप मराठी में कहते हैं हागेंदारी मुक्त। सिंधुदुर्ग पहला जिला था जो हागेंदारी मुक्त हो गया, और कोल्हापुर दूसरा जिला है। तो आप कोल्हापुर क्यों नहीं आते? तो मैंने कोल्हापुर का भी प्रोग्राम बनाया, पर उसी 3 दिन बाद चुनाव की घोषणा हो गई, और चुनाव का नतीजा तो आप जानते हैं, मैं माजी मंत्री बन गया। पर जो यहाँ मेरा आना था मंत्री होने के रूप में, माजी मंत्री के रूप में आया हूँ, और मैं पवार साहब को धन्यवाद देता हूँ कि मंत्रियों को तो आप याद करते हैं, पर माजी मंत्रियों को भी याद करना कुछ आपका बड़प्पन है। मुझे खुशी है कि मैं इस ऐतिहासिक शहर में आया हूँ, और मुझे ज़्यादा कुछ कहना नहीं है, पर ज़रूर 1-2 बात मैं आपके सामने रखूँगा। मैंने पवार साहब के लेख देखे हैं, कुछ मुझे मराठी समझ में आ जाती है, और उसी के बारे में मैं कुछ चर्चा करना चाहता हूँ। हम अपने आप को लोकतंत्र कहते हैं, और हम लोकतंत्र हैं, इसमें कोई 2 राय नहीं है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र हैं हम, पर ये एक अजीब सा लोकतंत्र है, क्योंकि इस लोकतंत्र में लोग बोलते हैं पर सुनते नहीं। लोकतंत्र की परिभाषा क्या है? लोकतंत्र की परिभाषा है सबको अधिकार होना चाहिए बोलने का, पर सबकी जिम्मेदारी होनी चाहिए सुनने का। हम सुनते कम हैं और बोलते ज़्यादा। और अगर आप मुझसे पूछें कि हमारी राजनीति में और हमारे लोकतंत्र में आज किस चीज़ की सबसे बड़ी कमी हम महसूस कर रहे हैं, ये सुनने की क्षमता की। बोलने वाले तो बहुत हैं, और बोलते कमाल के ढंग से, कोई मुकाबला नहीं। पर मैं देखना चाहता हूं, जो बड़े रंगीले ढंग से बोलते हैं, क्या उसी सहनशीलता से वो सुन भी सकते हैं? मैं आपको एक उदाहरण देता हूं। थोराट साहब को मिलकर ये उदाहरण मेरे मन में आया। थोराट साहब के पिताजी आर्मी से रिटायर हो चुके थे। 1961 में वो रिटायर हुए। 1962 में भारत और चीन का युद्ध हुआ, अक्टूबर के महीने में। जब युद्ध हुआ, पार्लियामेंट का सेशन नहीं चल रहा था। एक 35 साल के सांसद, 35 साल, सिर्फ 35 साल के सांसद ने एक
73 साल के प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू को उन्होंने एक खत लिखा। आदरणीय प्रधानमंत्री, चीन का हमला हुआ है, पार्लियामेंट का सेशन बुलाइए। 3 घंटे के अंदर कहा गया कि कल से पार्लियामेंट का सेशन होगा। ये 35 साल के सांसद कौन थे? आपको आश्चर्य होगा, ये 35 साल के सांसद अटल बिहारी वाजपेयी थे। उन्होंने जवाहरलाल नेहरू को खत लिखा और जवाहरलाल नेहरू ने उनकी मांग स्वीकारी, पार्लियामेंट बुलाया और 1 हफ्ते तक अपनी आलोचना सुनते रहे। बड़े बड़े सांसद आचार्य कृपलानी, अटल बिहारी वाजपेयी, हिरेन मुखर्जी, नाथ पाई, बड़े बड़े ऐसे डांगे, बड़े बड़े सांसद सब नेहरू जी की आलोचना कर रहे थे, पर प्रधानमंत्री चुपचाप बैठे थे, सुन रहे थे। बहस हुई। वो है लोकतंत्र कि जो सत्ता में है, कोई भी हो, मैं नहीं कहता हूं कि सुनने की क्षमता किसी एक पक्ष में है कि एक व्यक्ति में है, हम सब में होनी चाहिए और ये सहनशीलता होनी चाहिए। तो पहली बात, अगर हम लोकतंत्र में विश्वास रखते हैं तो बोलें और सुने भी। दूसरी बात, हम लोकतंत्र की तो पूजा करते हैं। चुनाव होता है, चुनाव में हम बड़े उत्साह के साथ भाग लेते हैं। चुनाव में लोग जीतते हैं, हारते हैं, हार जीत चलता रहता है। ये लोकतंत्र के प्रतीक हैं। चुनाव, पार्टी, संसद, ये लोकतंत्र के बाहरी प्रतीक हैं। पर लोकतंत्र की अंतरात्मा क्या है? लोकतंत्र के बिल्कुल अंदर क्या है? बाहरी चीज नहीं, अंदर की चीज, और वो है बहस और चर्चा, वो है संवाद। क्या आप विश्वास रखते हैं कि हमारे देश में, हमारे लोकतंत्र में संवाद होता है, चर्चा होती है, बहस होता है? बिल्कुल नहीं, कड़ी आलोचना होती है। मैं डरता हूं किसी और को, अगर मैं प्रशंसा करूं, कल मेरी छुट्टी हो जाएगी। पर चर्चा, बातचीत, मित्रता, ये सब लोकतंत्र की अंतरात्मा है। राजनीति में विरोधी हैं, हम आपस में लड़ेंगे, चुनाव में लड़ेंगे, पर चुनाव के बाद जब हम बैठते हैं, जब हम संसद में बैठते हैं, विधानसभाओं में बैठते हैं, ग्राम सभाओं में बैठते हैं, तब बातचीत होती है, चर्चा होता है, संवाद होता है, एक तरफा नहीं। तो दूसरी बात, अंतरात्मा, लोकतंत्र की अंतरात्मा। सिर्फ लोकतंत्र की प्रतीक को हम न पूजा करें, पर लोकतंत्र की अंतरात्मा को समझें, और वो अंतरात्मा है संवाद, वार्तालाप, लेन देन। तीसरी बात, दुनिया में ऐसा कोई समाज नहीं है जिसमें भारत जैसे अनेकताएं,
भाषा की अनेकता, हिंदी मेरी मातृभाषा नहीं है, भाषा की अनेकता, धर्म मजहब की अनेकता, जाति की अनेकता, प्रांति की अनेकता, अनेकता ही अनेकता है। इसीलिए 125 साल पहले रविंद्रनाथ ठाकुर ने कहा था, बंगाली में कहा था पहले, बाद में अंग्रेजी में महात्मा गांधी और जवाहरलाल नेहरू और सरदार पटेल ने उसको अपनाया, और आज हम उसको अपना देश का नारा मानते हैं, यूनिटी इन डाइवर्सिटी, अनेकता में एकता। पर मैं उसको थोड़ा सा बदलना चाहता हूं। अनेकता से एकता है, पर हमारी एकता अनेकताओं से ही होती है, ये हमें समझना चाहिए। हमारा समाज अनेकताओं पर ही आधारित है। जिस दिन हम इस अनेकताओं को मिटा देंगे तो भारत का नामो निशान नहीं रहेगा। हमारी खूबी क्या है? हमारी खूबी ये है कि हम इतिहास को, दुनिया को दिखा रहे हैं अनेकताओं को हम कैसे सम्मान दें। सोवियत संघ में भी अनेकता था, पर आज सोवियत संघ कहाँ है? बिखर गया। युगोस्लाविया में भी था, युगोस्लाविया भी टूट गया, पर हिंदुस्तान नहीं टूटा और नहीं टूटेगा, क्योंकि हम अपनी अनेकताओं को सम्मान करते हैं। पर सिर्फ सम्मान करना पर्याप्त नहीं है। हमें अनेकताओं को, हर एक अनेकताओं को विश्वास देना चाहिए कि उनके लिए हमारे लोकतंत्र में बराबर समान जगह है। जिस दिन एक धर्म, एक भाषा, एक प्रांत, एक जाति कहेगा कि मेरा भाषा, मेरी भाषा, मेरा धर्म, मेरा प्रांत, मेरी जाति सर्वोपरि है, उस दिन हमारा लोकतंत्र खत्म हो जाएगा। कोई सर्वोपरि नहीं है, हम सब समान हैं, हम सब बराबर हैं। संविधान हमें समान हक देता है, संविधान हमें बराबर का हक देता है। और देखिए, हमारा संविधान भी क्या गजब का संविधान है। 2.5 साल में बना, 250 लोग एकत्रित हुए और 2.5 साल के अंदर एक संविधान बनाया। और उस संविधान में अनेकताओं का सम्मान, अनेकताओं को बराबर हिस्सा देने के लिए एक मांग पत्र है। तो हमें ये कभी नहीं भूलना चाहिए कि न केवल अनेकताओं का सम्मान होना चाहिए हमारे लोकतंत्र में, पर हमारे लोकतंत्र को अनेकताओं को विश्वास दिलाना चाहिए कि कोई सर्वोपरि नहीं है, सब एक समान हैं, हम एक नागरिक हैं, और हम सबको इस लोकतंत्र में कोई ना कोई हिस्सा है, बराबर का हिस्सा है। तो साथियों, ये रहे 3 मुद्दे जो हमारे लोकतंत्र से जुड़े हुए हैं। और जब तक हम लोग इसको नहीं समझेंगे, जब तक हम लोग सब, मैं नहीं समझता हूं कि मैं इस तरफ हूं और आप इस तरफ हैं, हम लोग सब एक हैं, हम सब साथ नागरिक हैं। अगर हम इनको नहीं समझेंगे और अपनाएंगे तो हमारे लोकतंत्र में जो हम मजबूती चाहते हैं वो नहीं होगा।
लोकतंत्र की कमियां जो हैं, लोकतंत्र की कमजोरी जो है, लोकतंत्र ही सुधार सकता है। लोकतंत्र पर विश्वास अगर हम तोड़ देंगे, इतिहास गवाह है, कई देशों में लोकतंत्र में विश्वास खोया गया और उन देशों में क्या हुआ। इसलिए हमें लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए लोकतांत्रिक और संवैधानिक असूलों, संवैधानिक सिद्धांतों को अपनाना चाहिए। गैर संवैधानिक और गैर लोकतांत्रिक कोई ऐसी रास्ता अगर हम अपनाएंगे तो लोकतंत्र में हम और कमजोरियां लाएंगे। हम लोग सब व्यक्ति हैं, पर लोकतंत्र प्रणाली से चलता है, सिस्टम से चलता है। व्यक्ति तो है, व्यक्ति प्रणाली को चलाते हैं, पर हम किसी एक व्यक्ति या दो व्यक्ति और तीन व्यक्ति पर अगर हम विश्वास रखेंगे, कोई भी हो, मैं किसी का जिक्र नहीं कर रहा हूं यहाँ, कोई भी हो, और अगर हम जो मूल बात है, जो सिस्टम की बात है, प्रणाली की बात है, रीति रिवाज की बात है, उसको अगर हम भूलेंगे तो हमारे लोकतंत्र में हम परिवर्तन लाने में असफल होंगे। मैं एक दो और बात करके अपना भाषण समाप्त करूंगा। पिछले 25 सालों में हमारे देश में जरूर क्रांति आई है। आर्थिक क्रांति आई है, मध्य वर्ग बढ़ा है, उदारीकरण हुआ है, विश्वकरण हुआ है, आर्थिक क्रांति जरूर आई। राजनीतिक क्रांति भी आई है। हमारे पंचायत और नगर पालिकाओं का जो सशक्तिकरण हुआ है, 73वां और 74वां संशोधन, संविधान के संशोधन के माध्यम से, वो एक राजनीतिक क्रांति है। आज हम सिर्फ लोकसभा की नहीं बात करते हैं, आज हम सिर्फ विधानसभा की नहीं बात करते हैं, आज हम ग्राम सभा की भी बात करते हैं। पर हमारा जो मानसिक रवैया था वो था लोकसभा, विधानसभा, ग्राम सभा। पर मानसिक रवैया होना चाहिए ग्राम सभा, विधानसभा, लोकसभा। यानी कि जो हम तीसरे स्तर मानते हैं वो तीसरा स्तर नहीं है, वो एक्चुअली वास्तविक पहला स्तर है। ग्राम सभा, ब्लॉक सभा, जिला परिषद, इन्हीं से तो उठकर आते हैं विधानसभा और लोकसभा के लिए। ये राजनीतिकरण हुआ है, क्रांति हुआ है। तो आर्थिक क्रांति हुई है, राजनीतिक क्रांति आई है और एक सामाजिक क्रांति भी आई है। जो समाज के जो वर्ग पिछड़े थे, दबे हुए थे, उनकी आवाज नहीं हुआ करती थी, आज वो सत्ता में बैठे हुए हैं। ये क्रांति नहीं है तो और क्या है? जहां कहीं आप देखें हमारे देश में, किसी भी राज्य में, आप यकीन नहीं कर सकते थे 30 साल पहले, 40 साल पहले कि समाज के इन वर्ग, महिलाएं या पुरुष सत्ता में होंगे, पर वो आज हैं और हमें गर्व होना चाहिए कि वो सत्ता में है। तो आर्थिक परिवर्तन आया है, क्रांति हुआ है, राजनीतिक क्रांति आई है और सामाजिक बदलाव भी आया है पिछले 25-30 सालों में। इसमें कोई दो राय नहीं है। पर कुछ बादल भी छाए हुए हैं। अगर हम जो हमारी उपलब्धियां हैं उसको हम मनाते हैं, इन बादलों को नजरअंदाज नहीं करना चाहिए। ये जो बादल हमें घेरे हुए हैं, और सबसे बड़ा बादल जो है असमानता। हमारे समाज में
गरीबी कम हो रहा है। नाबार्ड के हमारे पूर्व अध्यक्ष थोराट साहब बैठे हुए हैं, किसी भी आंकड़े आप देखें, गरीबी रेखा से जो लोग के नीचे जो लोग रहते हैं उनका अनुपात कम हुआ है। पिछले 20 सालों में करीब 14 करोड़ भारतवासी गरीबी रेखा के ऊपर उठाए गए हैं। ये कोई कम उपलब्धि नहीं है, पर असमानता बढ़ा है। और अगर असमानता को हम नहीं पहचानेंगे तो समाज में आक्रोश होगा, समाज में लोग नाराज होंगे, खास तौर से युवा पीढ़ी, खास तौर से वो इलाके जहां विकास देखने को नहीं मिल रहा है। पर आज की राजनीतिक भाषा में मैं असमानता की भाषा पहचानता नहीं हूं। आज की राजनीतिक भाषा में सुपर पावर, ईज ऑफ डूइंग बिजनेस, स्मार्ट सिटी, कुछ ऐसे भाषा होता रहता, लोग कहते रहते हैं, डेवलप्ड कंट्री बाय 2020। पर असली बात यह है कि अगर हमारा देश लोकतंत्र, हमें लोकतंत्र को बरकरार रखना है, इस असमानता को हमें मिटाना होगा। शिक्षा के क्षेत्र में, स्वास्थ्य के क्षेत्र में असमानता जो आया है, ग्रामीण इलाके और शहरी इलाकों के बीच में असमानता जो देखने को मिलता है, इसको हमें पहचान कर इस पर हमें एक होकर एक राष्ट्रीय संकल्प लेना होगा कि ये असमानता हम बर्दाश्त नहीं करेंगे और जो नीतियां हमें अपनाना है उसको हम अपनाएंगे। जो सरकारी नीति होनी चाहिए वो उसको हम अपनाएंगे। तो साथियों, मैं पवार साहब को बधाई देता हूं कि उन्होंने अपने लेख को इन 2 किताबों में इकट्ठा करके हमारे सामने किताब के रूप में रखा है। और ये मैं इनसे पूछ रहा था कि आपके सब लेख राजनीतिक लेख हैं, तो आपको गालियां सुननी पड़ती होगी। तो उन्होंने कहा हाँ सर, सभी जगहों से सुनना पड़ता है। तो मैंने कहा तब आप ठीक कर रहे हैं। अगर सभी लोग आपको गाली दे रहे हैं, अभी सभी लोग आपसे नाराज हैं और सभी लोगों का फोन आता है कि आपने क्या लिखा ये, तो आप अपना काम कर रहे हैं, आप अपना काम करते रहिए, क्योंकि लोकतंत्र का एक मुख्य स्तंभ स्वतंत्र मीडिया है। और अगर मीडिया में लोग जो सोचते हैं वो नहीं लिखेंगे तो मैं समझता हूँ वो हमारे लोकतंत्र के लिए एक खतरनाक रुझान होगा। तो पवार साहब को मैं धन्यवाद देते हुए एक बार फिर उनका शुक्रगुजार मैं कहता हूँ कि उन्होंने मुझे यहाँ आने का मौका दिया, आपके सामने आने का, मेरे पुराने मित्र थोराट साहब को मिलने का, और हो सकता है शाम को मैं महालक्ष्मी मंदिर भी जाऊँ। धन्यवाद। आज ह्या मंचावर 2 श्रीराम आहेत, एक जयराम साहेब आहेत आणि एक श्रीराम पवार आहेत। एक राम लक्ष्मण असता तरी चालला असता, राम सीता असते तरी चालले असते, पण 2 राम जयराम साहेब माझे वरिष्ठ होते जेव्हा सरकारमध्ये होते, त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे। आणि आज माझा भाग्य आहे की मी अध्यक्ष आहे आणि ते मुख्य पाहुणे आहेत, जी कधीतरी परिस्थिती बदलते। याचा श्रेय श्रीरामला, दुसऱ्या श्रीरामाला आहे। आज आपल्याशी काय बोलणार त्याच्यावर विचार करून हे मी लिहिलं होतं, पण आज
मी नाही बोलणार ह्याच्यावर. फार दिवसानंतर आज चांगला एक भाषण, चांगले विचार ऐकायला मिळाले. फार दिवसानंतर आज वाटायला लागलंय की आपल्यात थोडस सेल्फ वर्थ आहे, आत्मसन्मान आहे. अजून समाज शांत झालेला नाही. आणि जर श्रीराम पवार आणि जयराम रमेश स्पष्टपणे उभा राहून बोलू शकतात किंवा लिहू शकतात, तर आम्हा नागरिकांचा एक कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीशी उभा राहा. अध्यक्षीय भाषण नसतो, प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानावर टिप्पणी असते. म्हणून रमेश साहेबांनी जे 3-4 मुद्दे बोलले त्यांच्यावर मी 3-4 स्टोरी सांगणार आहेत. पहिला मुद्दा, जयराम साहेब जे बोललेत त्यानं आज आम्हाला लोकशाहीची अंतरात्माची ओळख करून दिली की लोकशाही चा मूलभूत ऐकण्याची पात्रता असणं आहे. दिल्लीमध्ये रामजस कॉलेजमध्ये उमर खालिद नावाच्या एका विद्यार्थ्याचा लेक्चर होता, अनवेलिंग द स्टेट, रीजन्स इन कॉन्फ्लिक्ट. त्याला भाषण देऊ दिलं नाही. आणखीन एक भाषण होता शीला खालिदचा, त्यालाही भाषण देऊ दिलं नाही. जो समाज विपरीत व्ह्यू पॉइंट्स ऐकू शकत नाही तो समाज पुढे जाऊ शकत नाही. याचा तुम्हाला एक उदाहरण देतो. फार वर्षापूर्वी माझे वडील शिपाई होते आणि त्या काळी पाकिस्ताननं ब्यासच्या ह्या बाजू जवळ आपली फौजची एक डिव्हिजन मूव्ह केली होती. हा आपल्या राष्ट्राला धोका होता. आणि त्या काळी ते चीफ ऑफ जनरल स्टाफ असल्यामुळं त्यांच्यावर जबाबदारी दिली की आपण पंतप्रधानांच्याकडे जावं आणि पंतप्रधानांना अवगत करा काय चाललंय. पंतप्रधानांच्याकडे गेले. 4 दिवसापूर्वी पंतप्रधानांना लोकसभेत जाहीर शब्द दिला होता की भारताच्याकडून कुठल्याही तऱ्हेची मिलिटरी कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध होणार नाही. साहेबांना जाऊन सांगितलं, सर, पाकिस्तान हॅज मूव्ड अ डिव्हिजन नेक्स्ट टू द ब्यास. नो थोरात, प्लीज डोंट टेल मी दिस. मी काय करू शकत नाही, मी पार्लमेंटला वचन दिलेलं आहे. साहेब म्हणाले, सर कॅन आय शो यू अ मॅप? मी आपल्याला एक नकाशा दाखवू काय? तर त्याने आपल्या बॅगेतून भारत आणि पाकिस्तानचा एक नकाशा काढून पंतप्रधानांच्या टेबलावर ठेवलं आणि म्हणाले, सर दॅट इज पाकिस्तान, दिस इज इंडिया. पंडितजी म्हणाले, थोरात, आर यू ट्राइंग टू टीच मी जॉग्रफी? तर म्हणले, सर नो, आय एम नॉट ट्राइंग टू टीच यू जॉग्रफी, बट आय एम टेलिंग यू की जर आम्ही आमची सेना हलवली नाही तर पाकिस्तानला त्या जाग्यापासून तुम्ही बसलाय तिथं यायला 48 मिनिटं लागतील. त्या दुपारी लोकसभेला आश्वासन
दिल्यानंतर पंतप्रधान लोकसभेत गेले आणि म्हणले माझी चूक झाली होती आणि मी आत्ताही फौजला आपली आर्मी त्या बाजूला हलवण्याचा आदेश दिलाय. दुसऱ्याचं ऐकायचं फार मोठं मन लागते. हे मान्य करायला की मी देखील चुकू शकतो. रमेश साहेब म्हणालेत आज की हमारी एकता हमारी अनेकताओं से होती. 1954 साली 3 मूर्ती मार्गावरून आमच्या घरी एक निरोप आला. 3 मूर्ती मार्ग पंडितजी राहत होते त्यावेळी. पंतप्रधानांचा वास्तव्य 3 मूर्ती मार्गात असायचं, जे आज नॅशनल म्युझियम आहे, नेहरू मेमोरियल. आणि निरोप असा होता की आपल्या मुलाला उद्या ब्रेकफास्टसाठी पाठवून द्या. तर आमच्या आईनं आम्हाला ते कपडे उपडे घालून वगैरे पाठवलं, गाडीत बसवलं, पाठवलं. जेव्हा मला अजून चांगलं स्पष्ट आठवते की 3 मूर्ती मार्गाच्या त्या पायरीवर एका बाई उभा राहिल्या होत्या. तर त्यावेळी जर मला माहीत असता की ते भारताचे पंतप्रधान होणार आहे तर मग काहीतरी मी वेगळं केलं असतं. पण माहीत नसल्यामुळं ते मला आत घेऊन गेल्या. थोड्या वेळानं ब्रेकफास्टच्या खोलीत गेलो. पंडितजी आले. तर काय खाणार म्हणले, कॉर्नफ्लेक्स घेणार का पॉरेज? तर मला पॉरेज आवडायचंच नाही. तर म्हणलो कॉर्नफ्लेक्स. नाही म्हणलं कॉर्नफ्लेक्स नाही, पॉरेज घ्या, स्वास्थ्यासाठी चांगलं आहे. संपलं, ब्रेकफास्ट संपलं. संपल्यानंतर त्यानं आम्हाला त्यांचं ते गुलाबचं गार्डन होता ते दाखवलं वगैरे. मी होतो, राजीव होते. जाताना मी थोडंसं धाडस केलं आणि त्यांना म्हणालो, सर कॅन आय हॅव युअर ऑटोग्राफ? हो नाही म्हणाले. विचार केला आणि म्हणाले, ऑन वन कंडिशन यंग मॅन, तुला मला एक आश्वासन द्यावं लागेल जे तुला आयुष्यभर ज्याचा तुला पालन करावं लागणार आहे. बोल, तुझी तयारी असेल तर मी तुला देतो. त्यावेळी मी इतका लहान होतो, मला काय कळत होतं करणार म्हणून. बरं म्हणले, माझ्या पाठीमत म्हण की मी आयुष्यभर एक चांगला हिंदू होणार नाही, मी आयुष्यभर एक चांगला मुसलमान होणार नाही, मी आयुष्यभर एक चांगला मराठा होणार नाही, का मद्रासी होणार नाही, का पंजाबी होणार नाही, मी आयुष्यभर एक चांगला भारतीय होणार. रमेश साहेब म्हणालेत आम्हाला आज की ज्या दिवशी आम्ही ही अनेकता विसरलो, ज्या दिवशी आम्ही विसरलो की ह्या देशात विविध धर्म आहेत, विविध विचारसरणी आहेत आणि ह्या देशाची महानता एवढ्यातच आहे की इतके 1000 वर्ष आम्ही ह्या सगळ्यांचा समावेश केला आणि सगळ्यांना घेऊन पुढे निघालो आहे. ज्या दिवशी आम्ही हे विसरलो, this nation will become the poorer for it, not the richer. शेवटचा मुद्दा जे जयराम रमेश म्हणाले ते फ्रीडम ऑफ स्पीच वर म्हणाले. भारताच्या 19व्या कलमात, घटनेच्या कलमात फ्रीडम ऑफ स्पीच येते. 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांना लाहोरमध्ये एक हिंदू रिफॉर्मिस्ट ग्रुप होता, झटपट तोडक मंडल. काय झटपट तोडक मंडल म्हणून एक हिंदू रिफॉर्मिस्ट ग्रुप होता लाहोरमध्ये. आणि त्याने बाबासाहेबांना आपल्या इनॉग्रल भाषणला जसं आम्ही बोलवलंय तसं बाबासाहेबांना बोलवलं. बाबासाहेबांना आपलं भाषण दिलं आणि ऑर्गनायझर्सच्या रिक्वेस्ट प्रमाणे ते भाषण त्यांना पाठवून दिलं.
त्या भाषणाचं नाव होता एनहायलेशन ऑफ कास्ट. Babasaheb was arguing against not only the caste in India, but Hinduism itself. ते झटपट तोडत मंडल म्हणले की आम्ही आमचं फंक्शनच कॅन्सल करतो, तुम्ही येऊच नका. आल्यानंतर स्वखर्चानं बाबासाहेबांना 1500 प्रती छापल्या. टुडे the annihilation of caste is a legend. And that is because India has the guts to listen to it. Because India has the courage to rise above caste, above religion, above faith. And this in Maharashtra comes from no less a person than Chhatrapati Shivaji himself. महाराजांना जेव्हा स्वराज्याची व्याख्या केली होती, जेव्हा महाराजांना हिंदवी स्वराज्याची व्याख्या केली होती, त्याने हिंदू स्वराज्याची व्याख्या केली नव्हती. त्याने हिंदुस्तानमध्ये जे राहतील त्या लोकांची व्याख्या केली. Hindvi Swaraj was Shivaji's answer to Aurangzeb's implementation of Islam as a state religion, not as a personal religion. Madhun, we must remember that we are many. आम्हाला वेळ लागते निर्णय घ्यायला. आम्ही कमिटी बनवतो, जयराम साहेब मग आणि एक कमिटी उभा करणार, आम्हाला वेळ लागते, पण अल्टिमेटली वी गेट देअर. आज जयराम साहेब आले, त्याने आमच्यावर फार मोठे उपकार केले, कारण त्याने आज आम्हाला लोकशाहीची जी 2-3 परिभाषा दिल्या आहेत ते ऐकण्यासारखे आहेत. जाण्याच्या पूर्वी श्रीराम बद्दल 2 शब्द मला बोलायचे आहेत. आय डोंट नो हिम फ्रॉम लॉंग, बट आय नो हिम इंटेन्सली. In him, you can see what journalism should be all about. And those of you young journalists who are sitting here today, please listen to me. The first test of a good journalist is his devotion to facts. Not to opinion, but to fact. Not his fact or my fact, but the fact. The second requirement of a good journalist is independence. The ability to say that the king is not wearing any clothes. The third requirement of a good journalist is fairness and balance. आज जी मीडियामध्ये तुम्ही जेव्हा बघताय, लोक मोठ्या मोठ्या आवाजानं ओरडतात टीव्हीवर. Raising your voice doesn't prove your point. The test of a good journalist is his ability to be balanced. His ability to deal with facts, his ability to maintain his independence even from his employers, his ability to be fair, his humanity. His is the worst profession in the world, because whatever he writes, kunitari dukhi honar. पण सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य बोला पण प्रिय सत्य बोला, अप्रिय सत्य बोलू नका. And lastly is his ability to be accountable. He is one of the few journalists that I know who has the courage to say
I was wrong. I am sorry. That Sri Ram comes from Kolhapur is a matter of pride, not for Sakal. It is a matter of pride for Kolhapur. Sakal has produced at least 2 outstanding journalists. Salunke Sahib आहेत, पवार तर आहेच, काशेद आहेत. आउटस्टँडिंग जर्नलिस्ट. आणि जोपर्यंत कोल्हापुरात जर्नलिस्टची करेज जात नाही तोपर्यंत ह्या शहराच्या लोकशाहीला काय धक्का बसू शकत नाही. कुणी काय वाटल ते कर. रमेश साहेब आपण आलात, आमचं नशीब आहे. पवार साहेब, प्लीज कंटिन्यू टू बी ए मॉडेल of a journalist, continue to be an example of a person who can stand up, and Tai, you be an example of how to clean up the municipality. संपादित केलेल्या संवाद क्रांती या 2 पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण सगळे इथे उपस्थित आहोत. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे MS झाल्यानंतर सुद्धा आर्थिक दृष्टीने अर्थात आपल्या सर्वांना ज्ञात असणारे माननीय जयराम रमेश सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथं लाभलेले आहेत. माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात सर सुद्धा आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. कोल्हापूर उपस्थित आहेत आणि धुमाडी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे आणि काहीच वेळात इथे येतात आणि आपण लगेचच हा प्रकाशन सोहळा सुरू करणार आहोत. तरी सभागृहाबाहेर जर कोणी असेल तरी सर्व साजरा करणार आहोत. विषयांसोबतच स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि विविध आपल्या सर्वांनाच एक सामाजिक माध्यम म्हणून सकाळ यात आहे. माझे एक संवेदनशील संपादक माननीय श्रीराम पवार सर यांनी लिहिलेलं करंट अंडरकरंट हे सदर आपण आजच्या आपल्या सर्वांना माहिती आहे. मेकिंग सेन्स ऑफ